SBCC उमरोली संघ तुम्ही पाहतायत. मॅच ऑन. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका चांगला आहे शरद बाट म्हणून पहिलाच बॉल वरती डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय सीमा पार धाबा मिळतील. शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करू. हॅलो 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 चेक. पूर्णपणे सेटिंग चेंज आहे दादा. पहिला बॉल वरती चौकार आला आणि आता गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो अक्षय देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती सज्जात. मॅच भरपूर तुम्हाला चांगले पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक संघाला परास्त करून पुढे सरकलेत. पहिल्या मॅच मध्ये खडे गोलवलीला बीट केलं टीम उमरोलीने. या सन्मान कैलास भोपी यांचाही सन्मान आपण करू. विनंती करणं कैलासजी भोपी साहेब आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या स्पर्धेच्या वतीने करायचा आहे. जयनुमान क्रिकेट क्लब ढोके दापिवली आंबेशिव आयोजित मैत्री चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. निलेशजी गायकर, दीपकजी मिरकुटे, धनंजय गायकर, नितीनजी गायकर, त्यानंतर आमचे रवींद्र भोईर आणि अर्जुन भोपी यांच्या वतीने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 6 ॲव्हेंजर आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. मैत्री चषक, मैत्रीचं एक अतूट नातं जपणारी स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक अक्षय देशमुखचं पहिलं आपण पाहिलं. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न लावला. मॅप बॉल चाललाय कबस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॉल चाललाय धन 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 करत सीमा पार. गावचे माजी पोलीस पाटील शंकर धुळे यांना विनंती आपण मंचावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कदाचित चेहऱ्यावरती स्पष्ट इथे नाराजी आहे कारण जोबेली संघाला सातत्याने ते प्रोत्साहित करण्यासाठी येत असत. शंकर पाटील स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा 9. चांगले बॅटिंग करतात. अगदी आपण पाहिलं तर सलामीची जोडी शरद आणि त्याच्यासाठी साथीनं रत्नदीप लोंगलेला आपण पाहतोय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. एक शरदच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती एक सिंगल स्ट्राइक रोटेट झाली. चांगले बॅटिंग करते टीम उमरोली. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पुढे खेळण्यात आपण अगदी आपण पाहतोय. समोर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव आली. इथे संधी मिळते ना मिळते त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न 2 खेळाडूंचा चालू आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो जरी धावा कमी होत्या तरी मात्र इथे चांगला खेळ डिफेन्स करत असताना एक जबरदस्त सामना त्याने जिंकला. डॅनी लोंगले एक अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याच्या तालमीत घडलेले खेळाडू आपण पाहतोय. एक गतवर्षी एक आपण नाईट फॉर्मॅटची स्पर्धा पाहिली उमरोलीच्या क्रीडानगरीमध्ये. त्याचे दर्जेदार आयोजक समीरजी लोंगले होते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला बीट करत आणखीन एक बॉल चाललाय गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चषक निलेशजी गायकर, दीपकजी मिरकुटे, धनंजय गायकर, नितीनजी गायकर, रवींद्र भोईर आणि अर्जुन भोपी यांच्या वतीने प्रत्येक पाहुण्यांचा स्वागत हा फटाक्यांच्या आतषबाजीने केला जातोय. हे वैशिष्ट्य स्पर्धेचं आपण आजच्या 3ऱ्या रजनीमध्ये आहोत आणि सातत्याने आपण पाहतो मान्यवरांची मांदी आळी आणि चांगलं कार्य या विभागामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धाबसंख्या फलकामध्ये आपण पाहतो 14 धावा 14 रन्स विदाउट लॉस.
चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न. मागचा सामना जेव्हा जोबेली संघाने गमावला तिथे टीम सरपंच 11 कानोर जय बजरंग कानोर या संघाने बाजी मारली आणि आता सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची बाज आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये चांगला संघर्ष होईल. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅगी आहेत. काल सामना त्यांनी गमावला घरच्या मैदानावरती, कुठेतरी चटका मनाला लागला असेल. यावेळेस डाईव्ह करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जा भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट काकडवाल दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला टिटवाळा ग्रामीण तर दुसऱ्या बाजूला मलंगडचा एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळेल. काकडवाल षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये गोलंदाज सज्ज. यावेळेस ऋतिक रसाळच्या विरोधात हा देखील फटका चांगला कबासला बॉल चालला. एक धाव तर कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि ते नॉन स्ट्राइक एंडला फेकी होती. 2 धावा सहजतेने मिळतात. 4 षटकांचे मॅच आहे. चांगला प्रयत्न करावा लागेल. अद्यापर्यंत रत्नदीप लोंगले आणि त्याच्या साथीने शरदने सुरुवात चांगली केली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे 4 षटकांचे मॅच आहे. किमान मागच्या मॅच मध्ये आपल्या धावा 45-46 होत्या. याही मॅच मध्ये तितक्या धावा बनवण्याचा प्रयत्न 4 षटकांमध्ये केला जाईल, कारण आता संघ वेगळा आहे, या अगोदरचा संघ वेगळा होता. हे चांगलं माहिती आहे टीम उमरोलीला. इथे लाईन चांगली आहे. हा बॉल किती स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावत संख्या धाव फलकावती 20 धावा. कुर्वेन 11 जे के शेलू पुरस्कृत SBCC उमरोली हा संघ मैदानावरती खेळतोय. इथे मात्र फंबल पाहायला मिळाले दिनेश राऊत, त्याचा पुरेपूर फायदा झाला अक्षय देशमुख. आणि आता सेकंड थर्डचा कॉल देखील होता, परंतु तिथे शरदला थांबवलं रत्नदीपने. धावा येतात. ऋतिक रसाळच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये आपण पहिला अक्षय होता, त्याच्या विरोधात आल्या 14 धावा. या षटकामध्ये अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये आल्या 8 आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅच तुम्हाला चांगली तुल्यबल पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना आहे, कारण दोन्ही संघ आपण पाहिलं तर वेगवेगळ्या बेल्ट मधील आहेत. एकमेकाला आपले डावपेच देखील मारत नसतील आणि आता चांगला खेळ दोन्ही संघाचा चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय जय श्रीपती बाबा उमरोली, जो कर्जत नेरळ या विभागाला बिलॉंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत कानोर संघ आहे, जो मात्र स्थानिक संघ आहे या परिसरातील. संघाची धाव संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय टीमची टोटल 24 धावा. मास्टर 7900 आदरणीय श्याम देशमुख सरांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. यावेळी चांगला फटका बॉल चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथे मात्र जंप लगावली आहे आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पॉज केलाय, थांबवलंय आणि ते 2 धावा सहजतेने मिळतात. मागची मॅच जोबेली संघाने सामना अजय धुळे जिथे बाद झाला, तिथून मात्र मॅचला कलाटणी मिळाली आणि 10 चेंडू तब्बल 19 धावांची गरज असताना तो सामना त्यांना गमवावा लागलेला आहे. कदाचित हा देखील पराभव त्यांच्या जिवारी लागला असेल. आणि आता सेकंड राऊंड मध्ये टीम खेळतीये सरपंच 11 जय बजरंग कानोर. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. धावा धाव फलकामध्ये पहिल्या षटकात 14, या षटकामध्ये आल्या 12, म्हणजे 13.00 च्या सरासरीने धावा धाव फलकामध्ये बिनबाद 26. टीम उमरोली खेळतीये पहिल्या सत्रामध्ये. खेळाडू बसतील पाणी पीत ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. तोपर्यंत ऐकूया डीजे नरेशच्या माध्यमातून एक चांगलं सुमधुर संगीत.
कानमंत्र देण्याचा प्रयत्न साहिल लोंगलेचा मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीवीर खेळाडूंना देण्याचा प्रयत्न होता. धाबा फलकामध्ये 26-26. षटक क्रमांक 3 मध्ये येतात अंकित राऊत. उमरोली कर्जत एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे साहिल लोंगले. सातत्याने व्यावसायिक संघामध्ये त्याची बदली लागते आणि आता ग्रामीण संघासाठी, स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या संघासाठी चांगली कामगिरी तो करतोय. परंतु या दरम्यान शरदने देखील एक जबरदस्त रिव्हर्स टाइमचा हा फटका स्विच हिटच्या माध्यमातून दुधारी तलवार चालवत असताना बॉल सीमा पार चौका. बाहेर काढलं आणि त्या बाबतीत धावा सुद्धा चांगल्या पाहायला मिळाल्या. पहिल्या 17 मध्ये आपण पाहतोय 30 वरती पोहोचलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय या दरम्यान तिसरं चालू आहे, जे की कुर्वेन 11 जे की शेलू पुरस्कृत SBCC उमरोली हा संघ टॉस जिंकला. या मॅच मध्ये आपण पाहतोय उमरोली संघाने बॅटिंग घेतली, टॅप करण्याचा प्रयत्न, जलटक टच केला. सध्या आपण पाहतो पंच करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल होता शरदचा आणि तिथे झाली मिस्टेक. पाहावं लागेल, हे लेझी क्रिकेट आहे. कदाचित या चुका होणं अपेक्षित नाहीये. जिथे धावा आपण पाहतोय चेंडूची फेका फेक, एक धाव होणं कठीण होतं, तिथे मिळतील 3 धावा. दैव बलवंतर म्हणावं लागेल. कदाचित जी व्हिडिओ सध्याच्या घडीला व्हायरल होते ना, मोये मोये, आणि तेच चित्र पाहायला मिळालं. होय, ए प्रभू हे क्या हुआ. 3 धावा आलेत. विघ्नेश प्रभू, जसं प्रभू नाव घेतल्यानंतर आमचे कॅमेरामॅन विघ्नेश प्रभू देखील भरपूर खुश होतात. ए प्रभू नाव घेतल्यानंतर. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. 33 धावा, 33 धावा धाव फलकावरती आहेत. 33. यावेळेस आडवा बाटे फटका चांगला खेचलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नरला आणि तिथे मात्र सेकंडचा कॉल. रत्नदीप लोंगलेला आणि शरदला माहिती आहे चांगल्या धावा आता बनवायच्या आहेत, कारण मॅच अतिथीची लढत आहे. सेकंड राऊंड मध्ये जर आपण सामन्यावरती पकड मजबूत केली, वर्चस्व प्रस्थापित केलं, तर मात्र आपल्याला थर्ड राऊंड मध्ये खेळायचं आजच्या रजनीमध्ये असा प्रयत्न आता चालू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सरपंच 11 जो बदलापूरचा ग्रामीणचा स्थानिक संघ आहे, जय बजरंग कानोर, हा संघ देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ज्या संघासमोर धावा बनवाव्या लागतील तसा प्रयत्न देखील चालू आहे. 35 धावा या धावा फलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला गॅप मधून, लावला मॅप, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, 1-2 बाउन्स, बॉल बाउंड्रीला इकडे. रन्स मिळतात आणखीन 4. रत्नदीप लोंगलेच्या पाहतो या ठिकाणी तिसरं प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज संकित राऊत वरती देखील आक्रमण करण्यात आलंय. पहिलं षटक अक्षय देशमुखने हाताळलं, ज्यामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या. सेकंड स्पेल मध्ये ऋतिक रसाळ त्याने 12 धावा खर्च केल्या. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर धावा खर्च केलेत 13. अंकितने 4 चेंडूंमध्ये. गोलंदाज सज्ज अंकित, स्ट्रायकेंडला रत्नदीप. प्रत्येक षटकावरती आक्रमण केलं जात आहे. बॉलिंग ट्रेंड वरती आपण नजर टाकली आणि आता सर्वाधिक धावा इथे खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतो. अंकित यावेळेस ऑन साइडला फटका चाललाय. शतरक्षक आपण पाहिलं तर तिथे सज्जत विकेटला एक सिंगल आली आहे. चांगला प्रयत्न दोन्ही संघाचा चालू आहे. प्रत्येक षटकामागे दुहेरी अंक आपल्याला पाहायला मिळालाय. याही षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न कदाचित अंगलट आला. मी तर म्हणेन धावा आपण पाहिला तर एकंदरीत 14 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्या, ज्या 6 चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये अक्षयने खर्च केल्या. आणि आता शेवटचा अंतिम बॉल स्ट्राइक एंडला शरद आहेत. 40 धावा.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित आमच्या टुबल्त मान्य देखील भाकीत केलं होतं की हा फटका शेवटचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहील शरदचा आणि तो अंगलट आलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक 3चा खेळ झालाय समाप्त. 13 बॉल 3-3च्या सरासरीने 13.33च्या सरासरीने धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उमरोली संघाच्या 40 धाबा आहेत. समीरजी लोंगले जे एक दर्जेदार यशस्वी आयोजक, गतवर्षी एक स्पर्धा आपण पाहिली उमरोलीच्या नगरीमध्ये, जय श्रीपती बाबा चषक 2023 हे पर्व आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या वतीनं टीम उमरोलीला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. जर लाईव्ह एन्जॉय करत असेल तर आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत समीरजी लोंगले साहेब. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज कोणता वापरला जाईल. मागच्या मॅच मध्ये ज्या तेजसने जोबेली संघाच्या विरोधात धाबा थांबवल्या त्या तेजसला आता मात्र षटकासाठी पाचारण करण्यात आलंय. परंतु आता खेळाचं पहिलं सत्र आहे, तिथे धाबा डिफेंड केला, इथे धाबा त्यांना चेस देखील करायचे आहेत द्वितीय सत्रामध्ये. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चौथ्या क्रमांकाचं षटक, स्लॉगरचं हादामारीचं षटक. चला भूमी 11 कुंदे टीम कॅप्टन आणि काकडवाल टीम कॅप्टन मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या टेस्ट पर्यंत पोहोचायचं आहे. इथे लाईन चांगली आहे, कदाचित पडल्यानंतर पंच सांगतात की वळण घेणारा चेंडू होता. कदाचित आमचा जे मुख्य समालोचन कक्ष आहे ते मुख्य व्यासपीठ आहे ते मात्र मिड विकेटला. चेंडू पडल्यानंतर हा बाहेर झाला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात. कुणाल आम्हाला माहिती देतात, कुणाल डायरे एक चांगले ऑफिशियल अपडेटर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना फटका चांगला दर्जेदार असतो. बॉल चाललाय कडक सनसनीत आलेला दर्जेदार. अगदी आपण पाहिलं तर लँड होत होता, इथे आपण पाहिलं तर थोडं खाली येत होता. जसा बॅट वरती आदलला टक असा स्वीट साऊंड आला कानावरती आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला 4 धावांसाठी. धावा फलकामध्ये आता प्रचंड वेगाने पुढे चालले. त्यावेळेस आपण पाहतोय हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट बाय रत्नदीप लोंगले. शॉट ऑफ द नाईट. फ्लाइट षटकार, बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. संख्या आपण पाहतोय 51 धावा आहेत. काय बॅटिंग करते सलामीची जोडी. जवळ जवळ 51 धावांची पार्टनरशिप बनवण्यात आलेली आहे. जर दोन्ही खेळाडूंचा खेळ आवडला असेल ना एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहेत. शरद आणि रत्नदीप साडी चांगले बॅटिंग करतात. शेवटचा अंतिम षटक, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 51 धावा फलकावती आहेत. चार चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे आणि इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. कदाचित शेवटच्या क्षणाला पॉज करण्यात आला. चेंडूला थांबवलंय. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक बरोज होते आणि या 2 धावा इथे धाव फलकामध्ये आपण पाहतो ऍड होतात. रत्नदीपचा विचार केला तर 14 चेंडू 36 वरती तो नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. हा देखील बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेट अँड वॉच क्रिकेट. अगदी आपण पाहतो वेट ट्रान्सफर करत असताना बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार खणखणीत मैत्री चषक षटकार. वरती नाबाद खेळतोय. संघाची धाव संख्या 59. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या संघाला. जबरदस्त खेळ आहे.
यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑनला. शतक सज्ज दिनेश. चेंडू उचलते फेकलेल्या दरम्यान सेकंडचा कॉल आणि आता इथे रत्नदीपला परतावं लागेल आणि फलंदाज शेवटच्या क्षणाला इथे मात्र बाद होतो. रत्नदीप बॅक टू द पॅव्हलियन. च्या 41-43 वरती मात्र बाद होतोय रत्नदीप लोंगले. अवघ्या आपण पाहिलं तर 16 चेंडू मध्ये 43 धाबांची नाबाद विस्फोटक विनिंग साकारण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला तो बाद झाला, परंतु आता शेवटचा बॉल फेस करण्यासाठी इथे मात्र साहिल लोंगले येतात. उमरोली कर्जत एक्सप्रेस नावाने हा खेळाडू ओळखला जातोय, परंतु आता वन डाऊन साठी इन ॲट नंबर 3 वरती आलेला साहिल लोंगलेला आपण पाहतोय. धाव फलकावरती 60 आहेत. अद्यापपर्यंत 15 ची सरासरी पाहायला मिळते. कदाचित जर या बॉलवरती मोठा फटकाला सिंगल डबल आली तरी 15 पेक्षा जास्त सरासरी गाठण्याचा प्रयत्न होईल, परंतु इथे आलाय डॉट बॉल आणि शेवट देखील गोड केलाय कानूर संघाने. इथे मात्र सरासरी कायम राहिली आहे. 15.00 सरासरीने 60 धाबा बनवण्यात आल्या आणि आता 24 बॉल 61 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. टीम सरपंच 11 जय बजरंग कानूर संघाला. करू काकडवाल टीमचे कॅप्टन आणि भूमी 11 कुंदे टीमचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला टीम काकडवाल प्लीज आपण टॉससाठी या. कारण द्वितीय सत्रामध्ये चांगले फलंदाज टीम सरपंच 11 जय बजरंग कानूर संघाकडे देखील आहेत. टॉस आपण करू. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपकजी मिरकुटे साहेबांना विनंती करेन. निलेश दादा गायकर देखील आहेत. एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतो. जोबेलीचे ते बाचे आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण पाहतो. दीपकजी मिरकुटे यांना विनंती करू. गणेश दादा गायकर जे पोलीस पाटील आहेत, गावचे प्रथम नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते सुद्धा जोबेलीचे बाचे आहेत. टॉस आपण करू. टीम काकडवाळ संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपला निर्णय काकडवाळ टीम काकडवाळ संघाला विनंती आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आता चेस होईल. आमच्या मुख्य मंचावरती सरपंच कानोरचे अरुण राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा, संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. खास करून ते या मॅचचा आनंद घेण्यासाठी या मंचावरती उपस्थित आहेत. परंतु जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा मैत्री चषक 2024 आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद.
अनिकेत भोईर आपण कुठे असेल तर आपण स्कोररच्या भूमिकेत यायचं आहे लगेच. धन्यवाद महेशजी धुळे यांचा आवाज तुम्ही ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता खेळाचा दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आले. पहिल्या डाबाच्या अंती धावफलक तुम्ही पाहिलं. टीमची टोटल धावसंख्या 60 धावा बनल्या गेल्या 4 षटकाच्या अंती. आणि आता 61 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. गुरुदास सज्ज होते. गुरुदाची मार्कवरती साहिल लोंगले, तर समोर बॅटर तुम्ही पाहताय वैभव राऊत आणि त्याच्या साथीनं तेजस राऊत. ही जोडी तुम्हाला पार मिळेल. गुरुदास सज्ज होते. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. ज्या वैभव राऊतचा मागील मॅच मध्ये टीम जर्मन जुबिली संघाने पहिल्या बॉलवरती झेल सोडला होता, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली होती. तब्बल 17 धावा आपण पाहिल्या होत्या बॅट्समन वैभव राऊतच्या बॅटमधून. आणि आता तुम्ही पाहताय एक सिंगल इथे एक पडली गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील फसला. दरम्यान धाव मिळाली ती सिंगल. गावदेवी काकडबल संघाने इथे मात्र टॉस जिंकला. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं टीम भूमी 11 कुंदे संघाला बॅटिंग करण्यासाठी. काकडबल म्हटलं तर आमची हरीशजी भोईर, विकासजी पावशे त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय गोरदास साहिल. आतापर्यंत चांगली गोरदाजी त्याने केली आहे. पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला. एक सिंगल एक पडली. फुल टॉस होता. ऑन साइडला खेळला. गॅप मध्ये मात्र बॉल गोळीच्या वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तेजस राऊतला तुम्ही पाहताय बागेल बाजपदे देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि आता देखील त्याची सुरुवात तो करतोय. या मैदानावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. यापुढे देखील मागचा पाय बाकवला होता. षटकार दाखवण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. शरीरावरती चेंडू अधोरतोय. दरम्यान दाबी ते मिळणार नाहीये. साहिल लोंगलेला तुम्ही पाहता बागेल मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 2 षटक फेकत असताना कमीत कमी धावांवरती थांबवलं टीम खडेगरवली संघाला. 47 धावांचं छोटंसं टार्गेट होतं. तेच टार्गेट इथे मात्र संरक्षण करायचं होतं खडेगुर्ले टीमच्या अगेन्स्ट. त्यामध्ये देखील 2 धावांची पार्टी होती टीम उमरोली संघाला. आणि तुम्ही पाहता आतापर्यंत पहिला सामना जिंकत असताना दुसऱ्या डावमध्ये देखील चांगली बॅटिंग केली. उमरोली संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. आणि तुम्ही पाहिलं 60 धावा 4 षटकाच्या अंती ठोकल्या. फुल टॉस होता. मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकारली. तेजस राऊतला तुम्ही पाहता अशा प्रकारचे चेंडू तो सोडणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग तेजस राऊत करतोय. त्याच्या साथीनं वैभव राऊत. ही जोडी तुम्हाला बार मिळेल. यापुढे देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होता. एसच्या मागे बॅकअप देण्यासाठी डॅनी लोंगले देखील पोहोचले, परंतु धाव मिळेल ती सिंगल. आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. श्याम देशमुख सर त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आले टीम कानूर संघाला. रुपेशजी राऊत त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आले टीम कानूर संघाला. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या बळीला देखील भन्नाट बेग तुम्ही पाहताय, परंतु लाईन थोडीशी आता खराब. लेग स्टिकला मिस करत असताना बॉल मात्र निघून चालला यस्ती रक्षकाच्या दमादा. जसा चेंडू इथे मात्र डिलिव्हर्ड झाला तसं लगेच डोक्यावरती हात होते साईलच्या. खरं तर अगदी एसच्या लगत हा बॉल मात्र निघून चाललाय. त्यामुळेच की काय बालबाल बचावला गेला बॅटर वैभव, परंतु धाव मिळेल ती एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आता पुढे सरकेल. टीमची टोटल 1-11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक पहिला मार्ग सस्तरा. या बळीला देखील बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये तुम्ही पाहताय जे ते स्वीकार
वरती दिनेश राऊत आता दाखल झालेत, पेशाने ऍडव्होकेट आहेत, परंतु क्रिकेट वरती भरपूर त्यांचा प्रेम आहे. गोरदाज गणेश घारे येतोय षटक क्रमांक दुसऱ्या तळण्यासाठी. गणेश घारे दुसऱ्या षटकामध्ये आता जोडले जातील. गोलंदाज गणेश राईट अमर द विकेट. गणेशचा पहिला बॉल आणि जणू काही आकाशाला बुक्की मारून बोलाता आलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. विकेट टिपले होते गणेशनं आणि तोच गोलंदाज आता इथे तुम्ही पाहता लाईन भरकटला. नो बॉलचा पदाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत धाव फलक 12 धावा. याच दरम्यान वांगणी सावरेचे आमचे अविनाशजी टेंबे सर देखील आता जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथील चेतनजी केवने ते देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मॅम फ्रॉम डवलीपाडा अविनाशजी टेंबे आणि चेतनजी केवने या तुमचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस पंच आमच्यापर्यंत इशारा करतात. यस दूर बघच आपण लगेच शेकोटी बंद करा. भरपूर दूर आता मैदानामध्ये आलेत. आयोजन कमिटीला सूचना असेल आपण थोडंसं राऊंड मारा. ज्याने ज्यांनी शेकोट्या पेटवल्या त्यांना शेकोट्या विजवायला लावा. यावेळेस देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होता परंतु इथे दिनेश आता मैदान सोडतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय अक्षय. अक्षय आता बाद झालाय. खर तर नो बॉल टाकला होता त्यानंतर दिनेश इथे मात्र बाद होतोय. या बळाला देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पोहोचतोय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला. एक चिक्के सिंगल धावे ते मिळेल. सिंगलच्या साथीने धाव फलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 14 धावा. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकतोय आणि आता अजून एक धक्का लागतोय. टीम सरपंच 11 तेजस बॅक टू द गणेश गारे गोलंदाजी मार्कवर द्यायला. पहिला बॉल त्याने खराब जरूर फेकला. पुन्हा एकदा डॉट बॉल फेकला. एक विकेट संपादित केली आणि पुन्हा एकदा सिंगल धाव खर्च करत असताना आता पुन्हा एकदा फरदास त्याने बाद केलाय. तेजस राऊत बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु नवीन खेळाडू आता मैदानावरती अंकित दाखल होतोय. गणेश गारे तुम्ही कौतुक करेल. मागील मॅच मध्ये देखील फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच गणेश आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. चांगला फटका ऑन साइडला घेतला. मिड विकेटला हर्षद येतात चेंडूवरती. उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतलाय. एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील का पाहावा लागेल या मॅच मध्ये. आणि फरदास बाद. दुसऱ्या धाव इथे मात्र एकवटण्याचा मोह होता आणि अंकितला आता परतावा लागतोय माघारी. फरदास
नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. दिनेश येतात पुन्हा एकदा दिनेश. दोन दिनेश तुम्हाला पाहायला मध्ये दिनेश राऊत. गोरदत्त गणेश. समीकरण आता थोडस जड होत चाललंय कारण दुसऱ्या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आणि आतापर्यंत 4 धाबा खर्च करत असताना चांगला फटका पार मिळतोय. 20 शेप मध्ये खेळतलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेप पोहोचतोय. त्याच्या भागाच्या बाहेर मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार. चौकार. नुकताच त्यांचं शुभागमन झालं. खरं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव मोठं. मग स्वतः एक लेजंड खेळाडू आहेत. त्यानंतर पंचाच्या भूमिकेत त्यांना तुम्ही नेहमीच पाहतात. असे आमचे वांगणी सावरेचे अभिराजजी टेंबे सरांचं शुभागमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकजी भोईर साहेब त्यांचे शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. डोकीगावचे पोलीस पाटील गणेशजी गायकर साहेबांचा शुभागमन झाला. त्यांचे मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे नितीनजी गायकर त्यांचे शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि तदनंतर आमचे परेशजी गायकर यांचे शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. यस मनसे अध्यक्ष आमचे परेशजी गायकर यांचा शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक सिंगल धाव जोडली जाईल. हर्षद आलेत गोलंदाजी मार्कवरती. यापुढे देखील पुन्हा एकदा बेग तुम्हाला पार मिळतोय. दोन्ही फलंदाज एकाच एन वरती आणि आता अपघात निश्चित होता. आणि तुम्ही पाहता अक्षय देशमुखला देखील परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. आमचे परेशजी भोईर अर्थात कविदास यांचाही शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. काल रात्रीमध्ये खूप सारा खेळ त्यांनी दाखवला. शुभम राऊत ते देखील आता जोडले गेले. थोडेसे नाराज आहेत. ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका आहे. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. अंपायर सिग्नल. चौकार. हा चौकार आलाय. 4 धावांच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या 23 या आकड्यावरती आतापर्यंत स्थिरावली आहे. 61 धावांचं लक्ष उराशी बाळगून आपण पाहिलं खरं तर कानूर संघ मैदानावरती उतरला जरूर, परंतु आतापर्यंत थोडासा बॅकफूट वरती यावेळेला देखील पंचवीस धाबा यावेळेला देखील बॅटची कडा घेतली. पॉइंटला खेळाडू पुढे सरकतोय. एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 27 धाबा.
4 ओव्हरची मॅच षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ हर्षदला तुम्ही पाहता आतापर्यंत 5 बॉल त्याने टाकलेत 5 बॉलवरती त्याने आतापर्यंत धाबा खर्च केला जबड जबड 8 एक विकेट संपादित केली येथे देखील ड्राईव्ह केला एक सिंगल येथे देखील मिळेल संघाच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय धावफलक आतापर्यंत 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि टीम सरपंच 11 जय बजरंग कान्हूर संघाला जिंकण्याकरिता 6 चेंडू मध्ये गरज पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता 6 चेंडू मध्ये गरज येते जिंकण्याकरिता टीम कान्हूर संघाला 33 धावांची आणि पहिल्या बरोबर ती सिंगल 5 चेंडूचा खेळ शिल्लक 32 धावांची गरज सामना अजूनही संपलेला नाही या कोणत्याही क्षणाला सामना टर्न होऊ शकतो क्षमता आहे टीम कान्हूर संघाकडे कित्येक सामने त्यांनी असे जिंकलेत परंतु आता प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं खोदून काढलाय गोपणी सारखी बॅट फिरवली आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रत्नदीप पोहोचलाय आणि आता तुम्ही पाहता अंकितला देखील परतावं लागेल बाघारी प्रोजेक्ट बाद झालाय नवीन खेळाडू मैदानावरती मनोज दाखल होतोय 4 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 32 धावांची गरज चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहा एका बाजूला कल्याण ग्रामीणचा भूमी 11 कुंदे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ काकडबाल श्री मलंगड या वेळेला गतीमध्ये मिश्रण केलं होतं चेंज ऑफ द पेस मोठं बी करली फिंगर रोल केली आणि आता इथे तुम्ही पाहताय एक सिंगल दाब एकपटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक खळवारपणे पुढे सरकतोय अजूनही या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 31 धावांची गरज या वेळेला देखील बॅटची खडा होती आणि इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय नवीन खेळाडू मैदानावरती येस असं वाटलं होतं बॅटची कडा आहे त्यामुळे बॅट्समॅन देखील निघाले होते दीर्घ व्यक्त करू आय थिंक बॅट खेळपट्टीला आदळली होती टोइनला चेंडू स्पर्श झालाय बॉल मात्र मिड विकेटला टाबर होता दरम्यान एकदा बेक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि आता एका धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकेल एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता टीम कान्होर संघाला 30 धावांची गरज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न शेवट गोल्ड केला टीम उमरोली संघाने विजय झाल्या संघ विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन तर टीम सरपंच 11 जय बजरंग कान्हूर हार्ड लक भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला पहिल्या मॅच मध्ये परंतु आता नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला पुढील टुर्नामेंट साठी पुढील सामन्याकरता भरपूर साऱ्या शुभेच्छा या आपण शुभ सन्मान आपल्या या मंचावरती करण्यात येईल
अविनाश मामा टेंबे यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि आज देखील ते या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू.